नमस्कार, मी भूषण सजगुरे आज तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्याचे जे काही उद्यापन आहे किंवा हे मार्गशीर्ष महिना नेमका काय आहे हे सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण आता या मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन नेमकं कधी करावं, कसं करावं अशा अनेक शंका कुशंका आपल्या मनामध्ये येत आहे। मार्गशीर्ष महिना हे लक्ष्मीचं म्हणजेच महालक्ष्मीचं व्रत आहे। हे कशासाठी करावं, का करतात या स्त्रिया, याच्या पाठीमागे एक महत्त्वाचं कारण आहे की देवावरची भक्ती ही दृढ व्हावी। आपल्या ज्या सांसारिक जीवनातल्या समस्या आहे या समस्येवर मात करण्यासाठी या स्त्रियांना एक बळगटी प्राप्त व्हावी, एक बळ प्राप्त व्हावं, देवीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा। आपल्या कौटुंबिक समस्या, मुलांच्या काही अडचणी, आर्थिक समस्या या सगळ्या गोष्टींवर आणि आपलं घर सुखा समाधानाने आणि सुखरूप राहावं यासाठी स्त्रिया हे मार्गशीर्ष महिन्याचं जे काही व्रत आहे हे करत असतात। तर हे मार्गशीर्ष महिना हा आपण पूर्ण धरावा। हा चौथा जो गुरुवार आहे म्हणून मार्गशीर्ष महिना संपला असा याचा अर्थ मुळीच नाही आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्वीच्या ज्या काही मार्गशीर्ष महिना आला त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस 4 गुरुवार आले, काहींच्या याच्यामध्ये 5 गुरुवार आले, पण ह्या वर्षी मात्र ह्या मार्गशीर्ष महिन्याचे 5 गुरुवार आलेले आहेत। आणि प्रत्येक मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटी अमावस्या मात्र येणारच, पण ह्यावेळेस जी अमावस्या आलेली आहे हा अगदी दुग्ध शर्करा योग आहे सर्वांसाठी। याच्या पाठीमागे कारण असं आहे कारण ह्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारातली जी अमावस्या आहे ही अमावस्या अशुभ नाही तर शुभ आहे। सगळ्या प्रकारचं शुभ फळ प्राप्त करून देणारी आहे। ज्या पद्धतीने आपण दिवाळीला लक्ष्मी पूजन हे अमावस्येच्या दिवशी करत असतो कारण ती अत्यंत शुभ अमावस्या सांगितली गेलेली आहे, त्या लक्ष्मीचं पूजन त्या ठिकाणी सांगितले गेले। त्याच पद्धतीने हे मार्गशीर्ष महिन्यातली ज्या गुरुवारी म्हणजे शेवटचा 11 तारखेचा जो गुरुवार त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या दिवशी जी अमावस्या आली याचा अर्थ महिना संपला। जोपर्यंत महिना संपत नाही तोपर्यंत मार्गशीर्ष महिन्याचं व्रत हे पूर्ण होत नाही। मग आपल्याला उद्यापन हे कधी करायला पाहिजे, तर उद्यापन जोपर्यंत आपला मार्गशीर्ष महिना पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उद्यापन करायला नको। म्हणजे चौथ्या गुरुवाराला बुवा माझं 4 गुरुवाराचं व्रत होतं असं नाही आहे। जोपर्यंत मार्गशीर्ष महिना पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपल्याला उद्यापन करता येणार नाही। मग जे मार्गशीर्ष महिना हे 11 तारखेपर्यंत मार्गशीर्ष महिना आहे, त्या दिवशी अमावस्या येते आहे। मात्र ही अमावस्या शुभ सांगितलेली आहे। तुम्ही जी पोथी वाचतात त्या वाचण्याच्या पोथीमध्ये जे नियम सांगितले गेले त्या नियमामध्ये देखील स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी आहे की अमावस्या जरी असेल जोपर्यंत अमावस्या होत नाही तोपर्यंत मार्गशीर्ष महिना पूर्ण धरला जाणार नाही, पूर्ण झाला असं म्हणता येणार नाही। म्हणून आपला एक गुरुवाराचं व्रत राहून जाईल ही मनामध्ये शंका तुमच्या आयुष्यभर राहणार आहे। म्हणून तुम्ही ह्या गुरुवारी न करता 11 तारखेला जो गुरुवार येणार आहे तो शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं। अमावस्या आली तरी कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका कुशंका घेऊ नये। त्या दिवशी व्रत उद्यापन करायला कोणत्याही प्रकारची काही अडचण नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ही अमावस्या संध्याकाळी 5-5:30 वाजेपर्यंतची आहे आणि तुमचं जे काही उद्यापन असतं ते उद्यापन साधारण तुम्ही संध्याकाळच्या वेळेस करत असतात। जे काही आपण स्त्रियांना हळदी कुंकवासाठी बोलवत असतो ते देखील संध्याकाळची वेळ असते, लक्ष्मी येण्याची वेळ असते। त्या वेळेमध्ये जेवण घालणं किंवा ब्राह्मण भोजन देणं, एखाद्या ब्राह्मण सवाष्ण घालणं किंवा स्त्रियांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवणं, लक्ष्मीची ओटी वगैरे भरणं याला कोणत्याही प्रकारचा काहीही दोष नाही आहे। म्हणून तुम्हाला जर व्रत करायचं असेल, उद्यापन करायचं असेल तर व्रताची सांगता, उद्यापनाची सांगता ही मार्गशीर्ष पूर्ण झाल्याशिवाय नाही। तो मार्गशीर्ष महिना 11 तारखेला पूर्ण होणार आहे आणि त्या 11 तारखेलाच या मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन करावं। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नमस्कार।